आता जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या आपण बघूया। अकोल्यामध्ये एमएसएबीच्या भोंगळ कारभार समोर आला। 8 दिवसांपूर्वी लावलेले इलेक्ट्रिक पोल पडलेले आहेत, रस्ता बंद झाला आहे। जालन्याच्या तरुणानं पोस्टाद्वारे अमृतसरवरून धारधार तलवारी आणि खंजीरं मागवलीत। स्थानिक गुन्हे शाखेकडून तरुणाला अटक करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे। वाशिम जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना गेल्या 5 महिन्यांपासून साखरेचा पुरवठा नाही आहे। ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक झाली। बाजार समितीत 90,000 क्विंटल मक्याची आवक आहे। मका पिकांचा हमीभाव वाढवा, शेतकऱ्यांची मागणी। मुंबई नागपूर महामार्गावर बुलढाण्यामधील खडकपूर्णा नदीवरील पुलाला भगदाड पडले। जुन्या पुलावरून अवजड वाहतूक सुरू असल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली। हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी होते आणि सोयाबीनला प्रति क्विंटलला 3,000 रुपये 900 रुपयांचा दर आहे। गोंदियात धानाच्या एकरी उत्पादनामध्ये घट, लागवड खर्चामध्ये दुप्पट वाढ, शेतकरी अडचणीत। बीड जिल्ह्यातील देवदहीफळेमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन। महिला मल्लांनीही सहभाग नोंदवल्यानं कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। खंडोबा यात्रेनिमित्त परभणीत रंगली कुस्त्यांची दंगल। मराठवाडा शाळा मैदानात कुस्त्यांचं आयोजन, तर विजेत्यांनी लाखो रुपयांचं पारितोषिक पटकावलंय।